सावरकर जलतरण तलाव आणि मार्कंडे जलतरण तलाव येथे खेळाडूंना पूर्वीप्रमाणेच मोफत सरावाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे। सावरकर जलतरण तलाव येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरणपटू तसेच त्यांच्या पालकांनी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देत सावरकर व मार्कंडेय जलतरण तलाव येथे पूर्वीप्रमाणे खेळाडूंना मोफत सरावाची सुविधा सुरू ठेवण्याची मागणी केली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांचा तसेच नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर मॅकल आणि मेघनाथ एमोल यांचा सत्कार करण्यात आला। जलतरण तलावाच्या शुल्कवाढीमुळे अनेक खेळाडूंना सराव करणे कठीण होत असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली। यावर महापौर विनायक कोंड्याल यांनी आयुक्तांशी बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंना मोफत सरावाची सुविधा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। आपले जो मेन खेळाडू जे राहतात ते बाजूला राहून अनेक दुसरे बाकीचे खेळाडू ना या ठिकाणी जे नुसतं येऊन पाहणारे जे लोक असतात त्यांनाच त्या ठिकाणी वाव मिळत आहे। तर निश्चितच या ठिकाणी एक बैठक लावून आपण आयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांना आपण या ठिकाणी विनंती करूयात की राज्य लेवलचे, आंतरराष्ट्रीय लेवलचे व तसंच राष्ट्रीय लेवलचे, आंतरराष्ट्रीय लेवलचे जे खेळाडू आहेत त्यांना आपण या ठिकाणी फीमध्ये सवलती देण्यात यावा असं आपण लवकरात लवकर या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करूयात। यावेळी यशवंत पात्रूट, श्रीकांत शेटे, मनीष भावसार, श्रीकांत दोरनाल, हरीश अन्नलदास, दशरथ गुरव, प्रताप सूर्यवंशी, श्रीरंग खाडेकर, संजय साळुंखे, सुरेश माळे आदी उपस्थित होते।